राहुल नार्वेकरांचं वर्तन चुकीचं आहे। विधानसभा अध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे। उद्धव ठाकरेंनी मागणी केली। राहुल नार्वेकरांना अध्यक्षपदावरून निलंबित केलं पाहिजे। राहुल नार्वेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी आता उद्धव ठाकरे यांनी केलेली आहे। अध्यक्ष हे कोणत्याही पक्षाच्या प्रचाराला जाऊ शकत नाहीत किंवा त्यांनी जाता कामा नये असं एक अलिखित किंवा लिखित दंडक आहे। त्याला छेद देणारं उद्दाम वर्तन त्यांनी परवा केलेलं आहे आणि म्हणून त्यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे। कारण असेच जर का सगळे वागायला लागले, अगदी मंत्र्यांना सुद्धा त्यांचा लवाजमा घेऊन निवडणूक प्रचारात फिरता येत नाही। हे ऑन द स्पॉट म्हणजे हे काय तो जो काय नायक पिक्चर मधला अनिल कपूर स्वतःला समजतात। परत एकदा सांगतो, राहुल नार्वेकर यांना विधानसभा अध्यक्षपदावरून निलंबित केलं गेलं पाहिजे। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जिथे जिथे बिनविरोध निवडणुका ह्या करून घेतल्या गेलेल्या आहेत तिकडे निवडणूक प्रक्रिया ही नव्याने राबवली गेली पाहिजे। नाही, उद्धव ठाकरे बोलतात ते विरोधी असल्यामुळे निश्चितपणे ते बोलू शकतात, कारण नार्वेकर साहेब ह्या एका सर्वोच्च पदावर आहेत आणि त्याच्यामुळे त्यांच्या विरुद्ध बोलताना थोडंसं भान राखलं गेलं पाहिजे असं मला वाटतं। पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। लोकांचा बळी घेऊन महायुतीचं राजकारण सुरू आहे। महायुतीपेक्षा इंग्रज 100 पट बरे होते। भाजप कार्यकर्त्यांच्या घरावर फडणवीसांनीच नांगर फिरवला। ठाकरेंच्या सेनेचे उपनेते शरद कोळ यांनी आता भारतीय जनता पक्षावर टीका केलेली आहे। या माध्यमातून थेट देवेंद्र फडणवीसाला विनंती आहे, अहो देवेंद्र फडणवीस साहेब, अहो तुम्हाला कुणीतरी चांगलं म्हणतंय का? अहो जी कष्ट ओरिजिनल जी भाजप होती ना, ओरिजिनल ज्यांनी जीवाचं रान केलं, रक्ताचं पाणी केलं, या भाजपच्या कार्यकर्ते या घरावर तुम्ही नांगर फिरवला आणि भ्रष्टाचारी लाखो करोड रुपये भ्रष्टाचार केलेल्या माणसाला मांडीवर घेऊन तुम्ही बसून तिकीट देण्याचं काम करताय। अहो तुम्ही तुमच्या स्वतःच्या भाजपवाल्याचे झाले नाहीत, तुम्ही स्वतःच्या तुमच्या भाजपच्या कार्यकर्त्यात झाले नाही। तुमच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करून भाजप मोठं केलं, त्यांची तुम्ही घरं उद्ध्वस्त करायला निघालात तुम्ही। आता मूक आंदोलन आहे, आम्ही याच्या विरोधात आता ठराव करतोय, पोलीस प्रशासनाला देतोय। याच्यामध्ये जेवढे आरोपी आहेत त्या सर्व आरोपींना अटक करण्यात येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।